आपण सगळेच म्हातारे होणार आहोत, पण प्रत्येकजण सारख्याच पद्धतीने म्हातारा होत नाही. काही लोक 70 वर्षांचे असूनही ऊर्जेने भरलेले असतात, तर काही लोक 40शीतच नेहमी थकलेले दिसतात. असं का होतं? फक्त नशीब, की आपल्या रोजच्या छोट्या सवयी आपलं भविष्य आधीच ठरवत असतात? कल्पना करा, जर आज तुम्ही केलेला एक छोटासा निर्णय 10, 20 किंवा 30 वर्षांनंतर तुमच्या शरीरावर परिणाम करणार असेल तर? बहुतेक लोकांना वाटतं वय वाढणं म्हणजे शरीर खराब होणं. पण जर ही समजूत पूर्णपणे खरी नसेल तर? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणताही चमत्कार, कोणताही जादूचा फॉर्म्युला किंवा अवास्तव दावे पाहणार नाही. त्याऐवजी आपण समजून घेणार आहोत अशा जीवनशैलीच्या सवयी ज्या तुमच्या शरीराला जास्त काळ सक्रिय, निरोगी आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक साधी सवय सांगणार आहे जी अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण दीर्घकाळ निरोगी आयुष्यासाठी ती खूप महत्त्वाची ठरू शकते. चला सुरुवात करूया. चॅप्टर 1. वय फक्त आकडा नाही, खरी गोष्ट शरीराच्या आत सुरू असते. आज सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा जाणवला का? किंवा कधीकधी असं वाटतं का की पूर्वीसारखी ऊर्जा आता राहिली नाही? अनेक लोक लगेच म्हणतात वय वाढतंय, पण इथेच आपण पहिली मोठी चूक करतो. कारण वय वाढणं आणि शरीर लवकर कमजोर होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कल्पना करा, तुमच्याकडे 2 मोबाईल आहेत, दोन्ही एकाच दिवशी घेतलेले. एक मोबाईल आजही छान चालतो, बॅटरी टिकते, स्पीड चांगला आहे, तर दुसरा वारंवार हँग होतो, बॅटरी पटकन संपते आणि सतत चार्जिंगला लावावा लागतो. दोघांचं वय सारखंच आहे, पण स्थिती वेगळी आहे. आपलं शरीरही अगदी असंच काम करतं. फरक वर्षांमध्ये नसतो, फरक शरीराची काळजी कशी घेतली यामध्ये असतो. आजकाल अनेक लोक वयाच्या 30शीतच रक्तदाब, साखर, लठ्ठपणा आणि सततचा थकवा या समस्यांना सामोरे जात आहेत. हे एका दिवसात होत नाही. रोजच्या अगदी छोट्या सवयी हेच हळूहळू आपल्या शरीरावर परिणाम करत असतात. उशिरा झोपणं, सतत बसून काम करणं, ताण मनात साठवून ठेवणं, जंक फूड आणि शरीराला विश्रांती न देणं, या गोष्टी हेच हळूहळू आपल्या शरीराची क्षमता कमी करू लागतात. सुरुवातीला आपल्याला काहीच जाणवत नाही, म्हणून आपण त्या सवयी बदलतही नाही. पण वर्षानुवर्ष त्याच सवयी मोठा फरक निर्माण करतात. एका गावात 2 शेतकरी होते. दोघांकडेही सारखीच जमीन होती. पहिला शेतकरी दररोज थोडा वेळ काढून जमिनीची काळजी घ्यायचा. पाणी, खत आणि तण काढणं तो नियमित करायचा. दुसरा म्हणायचा, उद्या करू, वेळ मिळाला की पाहू. काही महिन्यांनी पहिल्याच्या शेतात हिरवीगार पिकं उभी होती. दुसऱ्याच्या शेतात तणच तण वाढलं होतं. शेत एका दिवसात खराब झालं नव्हतं. लहान लहान दुर्लक्ष मोठ्या समस्येत बदललं होतं. आपलं शरीरही यापेक्षा वेगळं नाही. आज तुम्ही जे खाता, जितकी झोप घेता, जितकी हालचाल करता आणि तणाव कसा हाताळता, यावर उद्याचा नाही तर पुढच्या अनेक वर्षांचा परिणाम ठरतो.
म्हणूनच निरोगी आयुष्य एका मोठ्या निर्णयाने तयार होत नाही, ते हजारो छोट्या निर्णयांनी तयार होतं. आणखी एक गोष्ट, लोकांना वाटतं आरोग्याची काळजी आजारी पडल्यानंतर घ्यायची असते, पण खरं शहाणपण आजार होण्याआधी शरीराची गुंतवणूक करण्यात आहे. जसं आपण पैशांची बचत गरज पडल्यावर नाही तर आधीपासून करतो, तसंच शरीराचीही बचत करावी लागते. ऊर्जा, ताकद आणि निरोगीपणा हे रोज जमा करावे लागतात. आजपासून स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी आज अशी कोणती सवय करतोय जी 10 वर्षांनी माझे आभार मानेल? हा एक प्रश्न तुमचे अनेक निर्णय बदलू शकतो. कारण मोठे बदल नेहमी लहान सवयींपासूनच सुरू होतात आणि याच सवयी तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवतात. चॅप्टर 2, शरीराचा सर्वात मोठा शत्रू जो आपल्यालाच दिसत नाही. आपण एखाद्या शत्रूशी लढू शकतो जर तो आपल्याला दिसत असेल, पण जो शत्रू शांतपणे रोज आपल्या शरीरात काम करत असतो त्याचं काय? सर्वात मोठी अडचण हीच आहे. अनेक लोकांना वाटतं आरोग्य एका दिवसात बिघडतं, पण खरं चित्र वेगळं असतं. शरीर आधी छोटे इशारे देतं. सकाळी उठल्यावर थकवा, दिवसभर आळस, कामात लक्ष न लागणं, रात्री नीट झोप न लागणं, वारंवार चिडचिड होणं. हे सगळं कधीकधी शरीराचं शांतपणे दिलेलं संकेत असतात. पण आपण काय करतो? एक कप चहा किंवा आणखी एक कॉफी. थोड्या वेळासाठी ऊर्जा मिळते आणि आपण पुन्हा त्याच सवयी सुरू ठेवतो. कल्पना करा, तुमच्या घराच्या भिंतीत एक छोटासा तळा पडला आहे. पहिल्या दिवशी तो फारसा दिसत नाही, दुसऱ्या दिवशी तरीही काही फरक जाणवत नाही, म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. महिने जातात, पाऊस पडतो, ओलावा वाढतो आणि एक दिवस तीच भिंत मोठी तडकते. लोक म्हणतात, अचानक झालं. पण ते अचानक झालेलं नसतं. दुर्लक्ष हळूहळू मोठ्या समस्येत बदललेलं असतं. आपल्या शरीरातही असंच घडतं. आजच्या जगात आपण सतत घाईत असतो. काम, मोबाईल, सोशल मीडिया, ताण, अपुरी झोप, बाहेरचं खाणं, यामुळे शरीराला स्वतःची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. शरीर दिवसभर आपल्यासाठी काम करत राहतं, पण त्यालाही विश्रांती हवी असते. जशी संपूर्ण दिवस धावलेली गाडी थांबवल्याशिवाय थंड होत नाही, तसंच शरीरालाही शांत होण्यासाठी वेळ लागतो. एक छोटंसं उदाहरण पाहूया. रोहन नावाचा एक तरुण दररोज उशिरापर्यंत काम करायचा. झोप फक्त 5 तास. सकाळी कॉफी, दुपारी फास्ट फूड, संध्याकाळी पुन्हा स्क्रीनसमोर तासन तास. त्याला वाटायचं, मी अजून तरुण आहे, माझ्यावर काही परिणाम होणार नाही. काही वर्षांनी त्याला जाणवलं, पूर्वीसारखी ऊर्जा राहिली नाही. काम करताना लक्ष विचलित व्हायचं. लहान कामही मोठं वाटू लागलं. समस्या एका दिवसात निर्माण झाली नव्हती. रोजच्या लहान सवयी एकत्र येऊन त्याची किंमत मागत होत्या. या उलट त्याच ऑफिसमध्ये अमोल नावाचा दुसरा कर्मचारी होता. तो परफेक्ट नव्हता, पण तो काही छोट्या गोष्टी पाळायचा. वेळेवर झोप, दिवसभरात थोडं चालणं, पुरेसं पाणी पिणं, स्क्रीनमधून मध्ये मध्ये ब्रेक घेणं आणि सुट्टीच्या दिवशी शरीराला पूर्ण विश्रांती देणं. या सवयी खूप साध्या वाटतात, पण यांचा परिणाम वर्षानुवर्ष दिसतो.
आपण अनेकदा मोठा बदल शोधत असतो. एखादी जादूची गोळी, एखादा स्पेशल डाएट, एखादी महागडी वस्तू. पण शरीराला जादू नको असते. त्याला सातत्य हवं असतं. दररोज थोडी चांगली झोप, थोडी हालचाल, थोडं संतुलित अन्न, थोडा कमी ताण. हे ऐकायला साधं आहे, पण याच गोष्टी दीर्घकाळात मोठा फरक निर्माण करतात. आजपासून एक प्रयोग करा. जेव्हा शरीर थकल्यासारखं वाटेल तेव्हा फक्त स्वतःला विचारा, माझ्या शरीराला आत्ता खरंच कॉफी हवी आहे की विश्रांती? हा एक प्रश्न तुमचे अनेक निर्णय बदलू शकतो. कारण शरीर नेहमी आपल्याशी बोलत असतं, फक्त आपण त्याचं ऐकणं विसरतो. चॅप्टर 3. ऊर्जा मिळत नाही, ती जपावी लागते. सकाळी उठल्यावर तुम्हाला कधी असं वाटतं का की दिवस सुरू होण्याआधीच शरीर थकल्यासारखं आहे? काही लोक 8 तास झोप घेतात, तरीही दिवसभर सुस्त वाटतं. तर काही लोक कमी वेळातही उत्साहाने काम करतात. असं का? कारण ऊर्जा ही फक्त अन्नातून मिळत नाही, ती आपल्या रोजच्या सवयींमधून जपली जाते. कल्पना करा, तुमच्याकडे एक पाण्याची टाकी आहे. दररोज त्यात पाणी भरलं जातं, पण टाकीला खाली 4-5 लहान गळती आहेत. तुम्ही कितीही पाणी भरलं तरी टाकी कधीच पूर्ण भरत नाही. आपलं शरीरही अगदी असंच काम करतं, फक्त आपल्याला त्या गळती दिसत नाहीत. उशिरा झोपणं, सतत स्क्रीनकडे पाहणं, हालचाल कमी करणं, नको त्या गोष्टींची चिंता करणं, दिवसभर घाईत राहणं, या सगळ्या आपल्या ऊर्जेच्या गळती आहेत. एकदा विचार करा, तुम्ही मोबाईलची बॅटरी 10 वेगवेगळे ॲप्स चालू ठेवून दिवसभर वापरली तर काय होईल? बॅटरी लवकर संपेल. पण जर गरज नसलेले ॲप्स बंद केले तर तीच बॅटरी जास्त वेळ टिकेल. आपला मेंदूही यापेक्षा वेगळा नाही. आपण दिवसभर शेकडो विचार करत असतो, काही उपयोगाचे, पण बहुतेक नुसती चिंता. उद्या काय होईल? लोक काय म्हणतील? मी अपयशी ठरलो तर? हे विचार फक्त मन थकवत नाहीत, ते शरीराचीही ऊर्जा खर्च करतात. एका छोट्या गावात 2 मित्र राहत होते. दोघेही सकाळी 5 वाजता उठायचे. दोघांकडे सारखंच काम होतं. पण एक मित्र दिवसभर तक्रारी करायचा, उन्हं जास्त आहेत, काम खूप आहे, वेळ नाही, नशीब खराब आहे. दुसरा त्याच परिस्थितीत एकच प्रश्न विचारायचा, आज मी काय सुधारू शकतो? काही वर्षांनी दोघांमध्ये मोठा फरक दिसू लागला. फरक कामात नव्हता, फरक विचार करण्याच्या पद्धतीत होता. कारण आपली मानसिक ऊर्जा शारीरिक ऊर्जेवरही परिणाम करते. आता एक साधी गोष्ट पाहूयात. समजा तुम्ही दररोज फक्त 10 मिनिटं चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी मोठा फरक जाणवणार नाही, एका आठवड्यातही कदाचित नाही, पण 6 महिन्यांनी तोच छोटा बदल तुमच्या शरीरासाठी मोठी गुंतवणूक ठरू शकतो. हेच सातत्याचं सामर्थ्य आहे. लोक मोठ्या बदलांचा विचार करतात, पण शरीराला मोठे बदल आवडत नाहीत. त्याला स्थिर, सातत्यपूर्ण आणि साध्या सवयी आवडतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, विश्रांती म्हणजे आळशीपणा नाही. आजच्या जगात व्यस्त असणं यशाचं प्रतीक मानलं जातं, पण सतत धावत राहणारी मशीन एक दिवस गरम होऊन बंद पडते. माणूसही याला अपवाद नाही. कधीकधी काम थांबवणं हेच पुढे चांगलं काम करण्याचं गुपित असतं. आजपासून एक नवीन नियम बनवा. दिवसभरात किमान 3 वेळा
फक्त 2 मिनिटांसाठी सगळं थांबवा. मोबाईल बाजूला ठेवा. खोल श्वास घ्या. आजूबाजूला पहा आणि स्वतःला विचारा, मी आत्ता माझी ऊर्जा वाढवतोय की कमी करतोय? हा छोटासा प्रश्न तुमच्या दिवसाची दिशा बदलू शकतो. कारण ऊर्जा एका दिवसात संपत नाही. ती रोजच्या छोट्या निर्णयांमधून हळूहळू कमी होते आणि त्या छोट्या निर्णयांमधून पुन्हा वाढवता देखील येते. चॅप्टर 4. झोप, शरीराचं सर्वात शक्तिशाली रिपेअर सिस्टीम. दिवसभर आपण शरीराकडून खूप अपेक्षा ठेवतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, प्रवास, ताण, जबाबदाऱ्या, निर्णय, सगळं काही शरीर आणि मेंदू सांभाळत असतात. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही शरीराला स्वतःला दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळ देता का? बहुतेक लोकांचं उत्तर नाही. कारण आजच्या काळात झोपेला महत्त्व कमी आणि व्यस्त राहण्याला महत्त्व जास्त दिलं जातं. फक्त 5 तास झोपतो, रात्री 2 वाजेपर्यंत काम केलं, झोपायला वेळच नाही. अशा गोष्टी काही लोक अभिमानानं सांगतात, पण शरीरासाठी हा अभिमान नसतो, तो एक इशारा असतो. कल्पना करा, तुमच्याकडे एक दुकान आहे. दिवसभर शेकडो ग्राहक येतात. सगळीकडे धूळ साचते, सामान विस्कटतं, कचरा जमा होतो. आता विचार करा, जर तुम्ही ते दुकान कधीच बंद केलं नाही, स्वच्छताच केली नाही, तर काही दिवसांनी त्या दुकानाची अवस्था कशी होईल? अगदी तशीच आपल्या शरीराचीही होते. दिवसभर ते सतत काम करत असतं, पण रात्रीची झोप हीच त्याची साफसफाई आणि दुरुस्ती करण्याची वेळ असते. एक मुलगा होता, अभिजित. त्याला वाटायचं, मी तरुण आहे, 4-5 तास झोप पुरेशी आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल, वेब सिरीज, सोशल मीडिया. सकाळी अलार्म 5 वेळा बंद करून तो कसा बसा उठायचा. दिवसभर कॉफीशिवाय त्याचं कामच चालत नसे. त्याला वाटायचं, समस्या कामाची आहे, पण समस्या झोपेची होती. काही महिन्यांनी त्याने एक छोटासा बदल केला. रोज एकाच वेळी झोपायला जाणं. झोपायच्या अर्धा तास आधी मोबाईल बाजूला ठेवणं आणि सकाळी ठरलेल्या वेळेला उठणं. पहिल्या 2 दिवसात फारसा फरक जाणवला नाही, पण काही आठवड्यानंतर त्याला जाणवलं, दिवसभर पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा आहे. लक्ष केंद्रित होतं, चिडचिड कमी झाली आणि कॉफीची गरजही कमी वाटू लागली. मोठा बदल एका गोष्टीमुळे झाला, झोपेला प्राधान्य दिल्यामुळे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अनेक लोक बिछाण्यावर 8 तास पडून असतात, पण मन सतत धावत असतं. कामाचा विचार, उद्याची चिंता, मोबाईलवरील शेवटचा व्हिडिओ, शेवटचा मेसेज. असं झालं तर शरीर झोपलं तरी मनाला विश्रांती मिळत नाही. म्हणून झोपेची वेळ जितकी महत्त्वाची, तितकीच झोपेची गुणवत्ता महत्त्वाची आहे. एक छोटा प्रयोग करा. आज रात्री झोपण्याच्या 30 मिनिटं आधी मोबाईल बाजूला ठेवा. रूममधला प्रकाश थोडा कमी करा. 2-3 खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, आजचा दिवस इथेच संपला. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण अशा छोट्या सवयी शरीराला एक स्पष्ट संदेश देतात, आता विश्रांतीची वेळ झाली आहे.
आणखी एक गोष्ट, सुट्टीच्या दिवशी दुपारपर्यंत झोपून आठवडाभराची झोप भरून निघत नाही. शरीराला अनियमितता आवडत नाही, त्याला नियमित वेळ आवडते. म्हणून दररोज जवळपास एकाच वेळी झोपणं आणि एकाच वेळी उठणं ही सवय दीर्घकाळासाठी खूप मौल्यवान ठरू शकते. आजपासून स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी माझ्या शरीराकडून भरपूर काम करून घेतो, पण त्याला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा वेळ देतो का? हा प्रश्न तुमच्या रात्री बदलू शकतो आणि बदललेली रात्र तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकते. कारण ऊर्जा फक्त सकाळी मिळत नाही, ती मागच्या रात्रीच्या चांगल्या झोपेत तयार होत असते. चॅप्टर 5. तुम्ही फक्त पोट भरता की शरीराला पोषण देता? सकाळ झाली, घाईघाईत नाश्ता, दुपारी जे मिळेल ते खाल्लं, संध्याकाळी भूक लागली म्हणून काहीतरी खाल्लं, रात्री टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवण झालं, दुसऱ्या दिवशी पुन्हा हेच. हा दिनक्रम लाखो लोकांचा आहे. पण इथे एक प्रश्न आहे, आपण जे खातो ते खरंच शरीरासाठी असतं का, की फक्त भूक शांत करण्यासाठी? हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कल्पना करा, तुमच्याकडे एक महागडी कार आहे. तिच्यात योग्य इंधनाऐवजी निकृष्ट इंधन भरलं. पहिल्या दिवशी कदाचित काहीच होणार नाही, आठवडाभरही मोठा फरक जाणवणार नाही. पण महिनेभर असं चालू राहिलं तर इंजिनावर परिणाम होणारच. आता स्वतःलाच विचारा, आपण आपल्या शरीराशी हेच तर करत नाही ना? जे दिसलं ते खाणं, वेळ नसल्यामुळे बाहेरचं खाणं, सतत गोड पदार्थ, जास्त तेलकट पदार्थ आणि भूक नसतानाही फक्त सवयीनं खाणं. शरीर सगळं सहन करत राहतं, पण त्याची किंमत हळूहळू आकारायला सुरुवात होते. एक छोटंसं उदाहरण, सीमा नावाची एक महिला दिवसभर ऑफिसमध्ये काम करायची. वेळ वाचावा म्हणून ती रोज पॅकेटमधले स्नॅक्स खायची. तिला वाटायचं पोट तर भरतंय, पण संध्याकाळपर्यंत ती पूर्ण थकून जायची. घरी आल्यावर काहीच करण्याची इच्छा नसायची. मग तिनं एक छोटा बदल केला. दररोज घरून साधा डबा नेणं सुरू केलं. फळं, सुकामेवा आणि पुरेसं पाणी. काही दिवसांनी तिला जाणवलं, भूक नियंत्रणात आहे, ऊर्जा जास्त आहे आणि कामावर लक्षही चांगलं लागायला लागलं. मोठा बदल महागड्या डाएटमुळे नाही, तर साध्या आणि सातत्यपूर्ण निवडींमुळे झाला. आपण अनेकदा एक मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं निरोगी खाणं म्हणजे चव सोडणं, पण हे खरं नाही. निरोगी खाणं म्हणजे शरीराला जे खरंच उपयोगी आहे ते जास्त वेळा निवडणं आणि जे नुकसान करू शकतं ते कमी वेळा निवडणं. फरक पूर्णपणे बंद करण्यात नसतो, फरक संतुलनात असतो. आणखी एक गोष्ट, आपण काय खातो यापेक्षा कसं खातो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मोबाईल बघत घाईघाईत उभं राहून किंवा काम करता करता जेवलं तर शरीराचं लक्ष अन्नाकडे कमी आणि इतर गोष्टींकडे जास्त असतं. म्हणून जेवताना फक्त जेवा. प्रत्येक घास शांतपणे खा. चव अनुभवा. घाई करू नका. ही छोटी सवय पचनापासून तृप्तीपर्यंत अनेक गोष्टी बदलू शकते.
पाणी ही देखील एक दुर्लक्षित सवय आहे. अनेक लोक भूक लागली असं समजतात, पण प्रत्यक्षात शरीराला पाणी हवं असतं. म्हणून दिवसभर थोड्या थोड्या वेळानं पाणी पिण्याची सवय लावा. शरीर त्याबद्दल तुमचे आभार मानेल. आजपासून जेवण सुरू करण्याआधी फक्त 10 सेकंद थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी जे खाणार आहे ते माझ्या शरीराला मदत करणार आहे की फक्त माझी भूक शांत करणार आहे? हा एक प्रश्न तुमच्या ताटातील अनेक गोष्टी बदलू शकतो. आणि ताट बदललं की हळूहळू आयुष्यही बदलायला लागतं. कारण आपण जे खातो तेच उद्याचं शरीर तयार करत असतं. चॅप्टर 6. शरीर हालचालीसाठी बनलं आहे, फक्त खुर्चीसाठी नाही. एक साधा प्रश्न. दिवसभरात तुम्ही किती वेळ चालता? जर प्रामाणिक उत्तर दिलं तर अनेक लोक म्हणतील, ऑफिसमध्ये दिवसभर बसून असतो, घरी आलो की पुन्हा सोफ्यावर आणि मग रात्री बेड. आपल्या आयुष्यात सोयी वाढल्या, पण हालचाल कमी झाली. आणि हीच एक अशी सवय आहे जी हळूहळू आपल्या शरीराची ताकद कमी करू लागते. कल्पना करा, तुमच्याकडे एक सायकल आहे. ती 6 महिने एका कोपऱ्यात उभी ठेवली, ना वापरली ना चालवली. काही महिन्यांनी तिच्या चाकांमध्ये हवा कमी होईल, साखळी गंजेल, ब्रेक कडक होतील. सायकल खराब झाली कारण ती जुनी होती? नाही, ती खराब झाली कारण तिचा वापरच झाला नाही. आपलं शरीरही अगदी असंच आहे. ते हालचालीसाठी बनलं आहे, वापरासाठी बनलं आहे. जर आपण त्याचा वापर कमी केला तर ते हळूहळू कमकुवत होऊ लागतं. आज अनेक लोक व्यायाम म्हणजे जिम, महागडं मेंबरशिप किंवा 2 तासांची मेहनत असं समजतात. म्हणूनच ते सुरुवातच करत नाहीत. पण शरीराला परफेक्शन नको असतं, त्याला सातत्य हवं असतं. दररोज 10 मिनिटं चालणं हे महिन्यातून एकदा 2 तास व्यायाम करण्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकतं. एक उदाहरण पाहूया. निलेश IT कंपनीत काम करायचा. सकाळी लॅपटॉप, दुपारी मीटिंग, संध्याकाळी मोबाईल. त्याला सतत मान दुखायची, पाठ दुखायची आणि दिवसभर आळस वाटायचा. एक दिवस त्यानं मोठा निर्णय घेतला. नाही, त्यानं फक्त एक छोटा नियम केला. प्रत्येक तासानंतर 2 मिनिटं उभं राहायचं, थोडं चालायचं, पाणी प्यायचं आणि पुन्हा कामाला बसायचं. पहिल्या आठवड्यात काही विशेष वाटलं नाही, पण 2 महिन्यांनी त्याला जाणवलं, शरीर हलकं वाटतंय, कामात लक्ष जास्त लागतंय आणि दिवसाच्या शेवटी पूर्वीसारखा थकवा जाणवत नाही. बदल मोठ्या व्यायामामुळे झाला नव्हता, तो लहान हालचालींमुळे झाला होता. आपल्या शरीरात एक सुंदर नियम आहे. ज्या गोष्टीचा आपण वापर करतो ती क्षमता टिकून राहते. ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ती हळूहळू कमी होऊ लागते. म्हणून जर तुम्ही रोज चाललात, शिड्या चढलात, हातपाय ताणले तर शरीराला एक संदेश मिळतो, मला अजूनही मजबूत राहायचं आहे. पण जर दिवसभर फक्त बसून राहिलो तर शरीरालाही वाटू लागतं, बहुतेक आता मला इतकी ताकद लागणार नाही. आणि हळूहळू स्नायूंची ताकद, लवचिकता आणि ऊर्जा कमी व्हायला लागते. आणखी एक गोष्ट, व्यायाम हा शिक्षा नाही, तो स्वतःला दिलेली भेट आहे. जेव्हा तुम्ही चालायला जाता किंवा थोडा व्यायाम करता तेव्हा तुम्ही फक्त शरीर हलवत नसता,
तुम्ही भविष्यातील स्वतःमध्ये गुंतवणूक करत असता. आजपासून एक छोटा नियम करा. लिफ्टऐवजी एकदा तरी जिना वापरा. जवळचं दुकान असेल तर गाडी काढू नका. फोनवर बोलताना बसून राहू नका. चालत बोला. हे बदल लहान वाटतील, पण अशाच लहान सवयी वर्षानुवर्ष मोठा फरक निर्माण करतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी माझ्या शरीराला हालचाल करण्याची संधी दिली का? जर उत्तर नाही असेल तर उद्या बदलण्याची संधी अजूनही तुमच्याकडे आहे. कारण निरोगी आयुष्य मोठ्या निर्णयांनी नाही तर रोजच्या छोट्या पावलांनी तयार होतं. चॅप्टर 7. तणाव शत्रू नाही, पण त्याचं ओझं कायम वाहणं धोकादायक आहे. आजचा माणूस पूर्वीपेक्षा जास्त सुविधा वापरतो. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, वेगवान प्रवास आहे, कामासाठी आधुनिक साधनं आहेत. पण एक गोष्ट मात्र पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे, ती म्हणजे तणाव. सकाळी डोळे उघडण्याआधी मोबाईल, ऑफिसचा विचार, पैशांची चिंता, घरच्या जबाबदाऱ्या, भविष्याची काळजी आणि रात्री झोपेपर्यंत मेंदू सतत काम करत राहतो. प्रश्न असा नाही की तणाव येतो का. प्रश्न असा आहे, तो किती वेळ आपल्या शरीरात राहतो. कल्पना करा, तुम्ही एक जड बॅग उचलली. 5 मिनिटं काहीच वाटणार नाही. अर्धा तास हात दुखायला लागेल. 2 तास खांदा दुखू लागेल. संपूर्ण दिवस तीच बॅग उचलून फिरलात तर शरीर पूर्ण थकून जाईल. आता ही बॅग म्हणजे तुमचा तणाव. समस्या तणावात नाही, समस्या तो सतत मनात ठेवण्यात आहे. एक उदाहरण पाहूया. प्रिया एका कंपनीत काम करत होती. काम खूप होतं, पण घरी गेल्यानंतरही ती सतत ऑफिसचाच विचार करायची. जेवताना काम, झोपताना काम, सुट्टीच्या दिवशीही काम. तिचं शरीर घरी आलं होतं, पण तिचं मन अजूनही ऑफिसमध्येच होतं. काही महिन्यांनी तिला जाणवलं, ती पटकन चिडते, झोप नीट लागत नाही आणि लहान गोष्टीही मोठ्या समस्या वाटायला लागतात. एक दिवस तिने एक साधा नियम केला. घरी आल्यावर पहिले 30 मिनिटं मोबाईल नाही, ऑफिस नाही, फक्त कुटुंब किंवा स्वतःसोबत थोडा शांत वेळ. पहिल्या काही दिवसात अस्वस्थ वाटलं, पण हळूहळू तिच्या मनाला काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधला फरक समजू लागला. आपण अनेकदा एक चूक करतो. आपल्याला वाटतं शांत बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं, पण शरीरासाठी शांत क्षण ही गरज असते. जसं सतत धावणाऱ्या इंजिनला कधी ना कधी बंद करून थंड होण्याची संधी द्यावी लागते, तसंच मेंदूलाही शांत होण्यासाठी वेळ हवा असतो. तणाव कमी करण्यासाठी नेहमी मोठ्या सुट्ट्या किंवा डोंगरावर जाण्याची गरज नसते. कधीकधी फक्त 10 मिनिटं मोबाईलशिवाय चालणं, खोल श्वास घेणं, झाडांकडे पाहणं, आवडतं संगीत ऐकणं किंवा कुटुंबासोबत मनापासून हसणं, या छोट्या गोष्टी मनाला पुन्हा संतुलित करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक समस्येचं उत्तर त्याच दिवशी मिळेलच असं नसतं, पण प्रत्येक समस्येबद्दल संपूर्ण दिवस विचार करणं हे मात्र आपली ऊर्जा नक्की कमी करतं. काही प्रश्न वेळ सोडवतो, काही प्रश्न अनुभव सोडवतो आणि काही प्रश्न
स्वीकार केल्यावरच शांत होतात. आजपासून एक नवीन सवय लावा. दिवसातून एक वेळ अशी ठरवा ज्यावेळी तुम्ही कोणत्याही स्क्रीनकडे पाहणार नाही. फक्त स्वतःसोबत राहाल. सुरुवातीला 5 मिनिटं पुरेशी आहेत. मग हळूहळू ती वेळ वाढवा. तुम्हाला जाणवेल, मन शांत झालं की शरीरही हलकं वाटू लागतं. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझा तणाव नियंत्रित करतोय की तणाव मला नियंत्रित करतोय? या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या आरोग्याची दिशा ठरवू शकतं. कारण शांत मन हे फक्त आनंदासाठी नाही, तर दीर्घकाळ निरोगी आयुष्यासाठीही तेवढंच महत्त्वाचं आहे. चॅप्टर 8. मोठे बदल नाही, सातत्यच आयुष्य बदलतं. आपण सगळ्यांनी कधीतरी एक मोठा निर्णय घेतलेला असतो. उद्यापासून रोज व्यायाम, आत्तापासून गोड पूर्ण बंद, दररोज 5 वाजता उठणार. सुरुवातीचे 2 दिवस खूप उत्साह असतो. 3 दिवस छान जातात. 1 आठवडा काहीतरी निभावून जातं. आणि मग 1 दिवस सगळं पुन्हा जुन्यासारखं होतं. असं का होतं? कारण आपण बदल उत्साहावर उभा करतो, पण दीर्घकाळ टिकणारे बदल सातत्यावर उभे असतात. कल्पना करा, तुमच्याकडे एक गुल्लक आहे. रोज फक्त 10 रुपये टाकायचे. पहिल्या दिवशी काहीच फरक दिसणार नाही. 10 दिवसांनीही मोठी रक्कम तयार होणार नाही. पण 1 वर्षानंतर तोच छोटा निर्णय मोठा परिणाम देईल. आपल्या शरीरातही अगदी असंच घडतं. रोज थोडी चांगली झोप, थोडी हालचाल, थोडं संतुलित अन्न, थोडा कमी तणाव. पहिल्या आठवड्यात चमत्कार होणार नाही, पण महिने आणि वर्ष यांचा परिणाम वेगळाच असतो. एक उदाहरण पाहूया. सचिन आणि अमेय दोघांनीही निरोगी जीवनाची सुरुवात केली. सचिन म्हणाला, मी रोज 2 तास व्यायाम करणार. पहिले 4 दिवस त्यानं खूप मेहनत घेतली. 5व्या दिवशी शरीर दुखायला लागलं. 6व्या दिवशी त्यानं विश्रांती घेतली. आणि काही दिवसांनी तो पुन्हा जुन्या सवयींकडे गेला. अमेयनं वेगळा मार्ग निवडला. तो म्हणाला, मी फक्त 15 मिनिटं चालणार, बस इतकंच. तो एकही दिवस चुकला नाही. काही महिन्यांनी फरक स्पष्ट दिसू लागला. सचिनकडे मोठा प्लॅन होता, पण सातत्य नव्हतं. अमेयचा प्लॅन लहान होता, पण तो टिकला आणि शेवटी त्याचाच फायदा झाला. आपण अनेकदा परिपूर्णतेच्या मागे धावतो. जर पूर्ण वेळ मिळाला नाही तर व्यायामच नाही. योग्य जेवण मिळालं नाही तर काहीही खाऊ. एक दिवस चुकला तर पूर्ण प्लॅन सोडून देऊ. ही विचारसरणी आपल्याला मागे खेचते. लक्षात ठेवा, एक दिवस चुकणं ही समस्या नाही, पण आता काही उपयोग नाही असं म्हणणं ही खरे समस्या आहे. आणखी एक गोष्ट, तुमच्या सवयी तुमच्या ओळखीचा भाग बनल्या की त्या टिकायला लागतात. जर तुम्ही रोज स्वतःला म्हणाल, मी प्रयत्न करतोय, तर कधीतरी प्रयत्न थांबतील. पण जर तुम्ही स्वतःला म्हणाल, मी माझ्या आरोग्याची काळजी घेणारा माणूस आहे, तर तुमचे निर्णयही तसेच बदलू लागतील. कारण आपण आपल्या ओळखीप्रमाणे वागतो. आजपासून मोठं लक्ष ठेवू नका. फक्त एक छोटी सवय निवडा. दररोज 10 मिनिटं चालणं, वेळेवर झोपणं
जास्त पाणी पिणं किंवा जेवताना मोबाईल बाजूला ठेवणं. फक्त एक. ती सवय 30 दिवस टिकवा. मग दुसरी जोडा. अशा प्रकारे लहान सवयी मोठं आयुष्य घडवतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. मी आज असा कोणता छोटा निर्णय घेऊ शकतो जो मी उद्याही पाळू शकेन? हा प्रश्न तुम्हाला मोठ्या वचनांपासून लहान कृतींकडे घेऊन जाईल आणि याच छोट्या कृती वर्षानुवर्षे तुमच्या आरोग्याचा पाया मजबूत करतील. कारण जीवन बदलण्यासाठी एक मोठा दिवस लागत नाही. रोजचा एक छोटा सातत्यपूर्ण निर्णय पुरेसा असतो. चॅप्टर 9. तुमचा दृष्टिकोन. तुमच्या शरीराचं भविष्य ठरवू शकतो. सकाळी उठल्यावर तुमच्या मनातला पहिला विचार काय असतो? आज पुन्हा खूप काम आहे. मी खूप थकलोय. माझ्याकडून होणार नाही. किंवा आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला बनवूया. फरक फक्त शब्दांमध्ये वाटतो, पण हळूहळू हेच विचार आपल्या निर्णयांना आकार देतात आणि निर्णय आपल्या सवयी बनतात. सवयी आपलं भविष्य घडवतात. कल्पना करा, 2 प्रवासी एकाच रस्त्यावरून चालत आहेत. रस्ता दोघांसाठी सारखाच आहे. उन्हं सारखीच आहेत. अडथळे सारखेच आहेत. पण पहिला माणूस प्रत्येक अडथळ्याकडे पाहून म्हणतो, हे खूप कठीण आहे. दुसरा म्हणतो, यातून मी काय शिकू शकतो? रस्ता सारखाच होता, पण प्रवास पूर्णपणे वेगळा झाला. कारण रस्ता नव्हे, दृष्टिकोन बदलला होता. आपल्या आयुष्यातही असं अनेकदा घडतं. एखादा दिवस वाईट जाऊ शकतो. एखादी योजना फसू शकते. एखादी सवय 2 दिवस चुकू शकते. पण याचा अर्थ सगळं संपलं असा होत नाही. फक्त पुन्हा सुरुवात करायची असते. एक उदाहरण पाहूया. विनोद आरोग्य सुधारण्यासाठी रोज सकाळी चालायला जायचा. सुमारे 1 महिना त्याने सातत्य ठेवलं. पण 1 आठवडा कामामुळे त्याचं वेळापत्रक बिघडलं. त्याला वाटलं, आता सगळंच बिघडलं आणि त्याने चालणंच बंद केलं. दुसरीकडे नेहा, तिच्याकडूनही काही दिवस सवय चुकली. पण तिने स्वतःला दोष दिला नाही. ती फक्त म्हणाली, आजपासून पुन्हा सुरू. 1 वर्षानंतर फरक स्पष्ट दिसत होता. नेहाने परिपूर्णतेचा नाही तर सातत्याचा मार्ग निवडला होता. आपल्या मनात एक आवाज असतो. तो कधी प्रोत्साहन देतो, कधी आपल्यालाच कमी लेखतो. जर तो आवाज सतत म्हणत असेल, तू नाही करू शकत, तर शरीर प्रयत्न करण्यापूर्वीच हार मानू लागतं. पण जर तो आवाज म्हणाला, आज थोडं का होईना पुढे जाऊया, तर लहान कृती मोठे परिणाम देऊ लागतात. आणखी एक गोष्ट, वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण उत्साह हरवणं नेहमीच नैसर्गिक नसतं. अनेकदा आपणच स्वतःला मर्यादा घालतो. आता माझं वय झालं, हे आता माझ्याकडून होणार नाही. अशा वाक्यांनी आपण स्वतःचं भविष्य आधीच ठरवून टाकतो. त्याऐवजी एक वेगळा विचार करून पहा. आज मी कालपेक्षा 1% चांगला होऊ शकतो. हा विचार लहान आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा असू शकतो. आजपासून तक्रारी मोजू नका, प्रगती मोजा. कालपेक्षा आज 1 ग्लास पाणी जास्त प्यायलात, ती प्रगती आहे. 5 मिनिटं जास्त चाललात, ती प्रगती आहे. 10 मिनिटं लवकर झोपलात, तीही प्रगती आहे. कारण मोठे बदल अशाच छोट्या विजयांमधून तयार होतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझ्या शरीराशी आणि मनाशी मित्रासारखं बोलतोय की शत्रूसारखं? या एका प्रश्नाचं उत्तर
तुमच्या प्रत्येक निर्णयावर परिणाम करू शकतं. कारण शरीराला अन्न, झोप आणि व्यायाम जितका महत्त्वाचा आहे, तितकाच सकारात्मक आणि वास्तववादी दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. चॅप्टर 10. माणसं ही सुद्धा आरोग्याची गुंतवणूक असतात. एक प्रश्न विचारूया, शेवटचं. मनापासून हसणं तुम्हाला कधी आठवतं? किंवा कुणाशी घड्याळ न बघता शांतपणे गप्पा कधी मारल्या होत्या? आज आपण हजारो लोकांशी ऑनलाईन जोडलेले आहोत, पण मनानं पूर्वीपेक्षा जास्त एकटे झालो आहोत. आणि ही एकटेपणाची भावना हळूहळू फक्त मनालाच नाही तर शरीरालाही थकवू लागते. कल्पना करा, एक झाड आहे. त्याला वेळेवर पाणी मिळतं, खत मिळतं, सूर्यप्रकाश मिळतो, पण त्याच्या मुळांभोवतीची माती हळूहळू निघून जाते. काही दिवस काहीच होत नाही, पण एक दिवस ते झाड मजबूत दिसत असूनही कोसळतं. का? कारण त्याचा आधारच कमकुवत झाला होता. माणसाचं आयुष्यही अगदी असंच आहे. अन्न, झोप, व्यायाम हे महत्त्वाचं आहेच, पण नाती, विश्वास आणि आपलेपणाची भावना हेही तितकंच आवश्यक आहे. एक उदाहरण पाहूया. संदीप मोठ्या कंपनीत काम करत होता. चांगला पगार, छान घर, सर्व सुविधा. पण त्याच्याकडे मोकळेपणानं बोलायला कोणीच नव्हतं. हळूहळू तो शांत होत गेला. हसायचं कमी झालं. काम संपलं की थेट मोबाईलकडे. त्याला वाटायचं समस्या थकव्याची आहे, पण खरं कारण एकटेपणा होता. एक दिवस त्याने एक छोटा निर्णय घेतला. दर आठवड्याला आई-वडिलांसोबत 1 तास बसायचं. जुन्या मित्राला फोन करायचा. रविवारी कुटुंबासोबत मोबाईल बाजूला ठेवून जेवायचं. हे बदल साधे होते, पण काही महिन्यांनी त्याला जाणवलं, मन हलकं झालंय, ताण कमी वाटतोय आणि जीवनात पुन्हा आनंद दिसायला लागला. आपण अनेकदा शरीराला पोषण देतो, पण नात्यांना उपाशी ठेवतो. वेळ नाही असं म्हणत आपण ज्यांच्यासाठी धावतो त्यांच्याशीच बोलायला वेळ काढत नाही. हा विरोधाभास आपल्याला उशिरा समजतो. आणखी एक गोष्ट, हसणं हे फक्त भावना नाही, ती मनाला आणि शरीराला हलके करण्याची प्रक्रिया आहे. लहान मुलांकडे पहा, ते कारण नसतानाही हसतात, आणि मोठी माणसं कारण असूनही हसणं विसरतात. आजपासून एक छोटी सवय लावा. दररोज किमान एका व्यक्तीशी मनापासून बोला. फक्त कामासाठी नाही, तर माणूस म्हणून. त्याची विचारपूस करा, त्याचं ऐका, स्वतःचंही सांगा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशा छोट्या संवादांमुळे मनावरचं ओझं हळूहळू कमी होऊ लागतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही नाती आपल्याला ऊर्जा देतात, तर काही नाती सतत ऊर्जा काढून घेतात. म्हणून ज्यांच्यासोबत राहिल्यावर तुम्हाला शांत वाटतं, अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवा. आणि जे सतत नकारात्मकता पसरवतात, त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवायला शिका. हे स्वार्थीपणाचं लक्षण नाही, ही स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या शरीराची काळजी घेतो, पण माझ्या नात्यांचीही तितकीच काळजी घेतो का? कारण दीर्घ आणि आनंदी आयुष्य फक्त चांगल्या शरीरानं तयार होत नाही, ते चांगल्या माणसांसोबत चांगले क्षण जगल्यानं तयार होतं. चॅप्टर 11. शिकणं थांबलं की वाढणंही थांबतं.
लहानपणी आपण रोज काहीतरी नवीन शिकत होतो. चालायला, बोलायला, सायकल चालवायला, लिहायला. प्रत्येक दिवस एक नवीन अनुभव असायचा. पण मोठे झाल्यावर आपण हळूहळू एक वाक्य बोलायला लागतो. आता शिकायचं वय राहिलं नाही. आणि इथूनच आपली प्रगती मंदावायला सुरुवात होते. कल्पना करा, एक नदी आहे. ती सतत वाहते, म्हणून तिचं पाणी ताजं राहतं. आता एका तळ्याचा विचार करा, जिथे पाणी हलतच नाही. काही दिवसांनी ते पाणी बदलायला लागतं. आपला मेंदूही याच नियमानं काम करतो. जेव्हा तो नवीन गोष्टी शिकतो, नवीन अनुभव घेतो, नवीन प्रश्न विचारतो, तेव्हा तो अधिक सक्रिय राहतो. पण दररोज तेच विचार, तेच काम आणि तेच आयुष्य, यामध्ये आपण स्वतःलाच मर्यादित करू लागतो. एक उदाहरण पाहूया. महेश 50च्या आसपास होता. त्याला मोबाईलमधल्या नवीन गोष्टी शिकायच्या नव्हत्या. तो नेहमी म्हणायचा, हे माझ्याकडून होणार नाही. त्याचा मुलगा मात्र दर महिन्याला एक नवीन कौशल्य शिकायचा. कधी स्वयंपाक, कधी फोटोग्राफी, कधी एखादी नवीन भाषा. काही वर्षांनी दोघांमध्ये एक वेगळाच फरक दिसू लागला. फरक वयाचा नव्हता, फरक शिकण्याच्या वृत्तीचा होता. आपण अनेकदा पदवी मिळाल्यावर शिकणं संपलं असं समजतो. पण खरं शिक्षण तेव्हाच सुरू होतं. कारण जीवन दररोज आपल्याला नवीन प्रश्न विचारत असतं आणि त्यांची उत्तरं फक्त अनुभवातून आणि सतत शिकण्याच्या सवयीमधून मिळतात. शिकणं म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं बोलणं ऐकणं, नवीन ठिकाणी जाणं, वेगळ्या क्षेत्राबद्दल जाणून घेणं, चूक झाली तर त्यातून धडा घेणं, हे सगळं शिकण्याचाच भाग आहे. आणखी एक गोष्ट, अनेक लोक चूक होण्याच्या भीतीनं नवीन गोष्टीच करत नाहीत. पण प्रत्येक कौशल्य सुरुवातीला अवघडच वाटतं. पहिल्यांदा सायकल चालवताना किती वेळा पडतो आपण, पण त्यामुळे आपण सायकल शिकणंच सोडतो का? नाही. मग जीवनात 1-2 चुका झाल्यावर आपण स्वतःवर विश्वास का सोडतो? आजपासून एक छोटा नियम करा. दररोज फक्त 10 मिनिटं काहीतरी नवीन शिका. एक लेख, एक नवीन शब्द, एक नवीन कौशल्य किंवा एक नवीन कल्पना. हे 10 मिनिटं तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत हळूहळू मोठा बदल घडवू शकतात. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही नवीन काही शिकलात, त्या दिवशी तुमचा मेंदू कालपेक्षा थोडा अधिक समृद्ध झाला. आणि अशा हजारो छोट्या शिकण्यांमधून एक वेगळं व्यक्तिमत्व तयार होतं. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी शेवटचं नवीन काय शिकलो होतो? जर उत्तर आठवत नसेल तर आजच सुरुवात करा. कारण वय शिकण्याला थांबवत नाही. शिकणं थांबलं की वाढणं थांबतं. आणि जो माणूस आयुष्यभर शिकत राहतो, तो आयुष्यभर स्वतःला अधिक सक्षम बनवत राहतो. चॅप्टर 12. वेळ ही फक्त घड्याळात नसते, ती तुमच्या सवयींमध्ये असते. आपल्या सगळ्यांकडे दिवसाचे 24 तास असतात. ना कुणाकडे जास्त, ना कुणाकडे कमी. तरीही काही लोक आरोग्याची काळजी घेतात, व्यायाम करतात, वेळेवर झोपतात, शिकतात, कुटुंबासाठी वेळ काढतात. आणि काही लोक नेहमी एकच वाक्य म्हणतात, वेळच मिळत नाही. पण
खरंच वेळ नसतो, की वेळ कुठे जातो हेच आपल्याला कळत नाही? एक साधा प्रयोग करून पहा. आज रात्री मोबाईलचा स्क्रीन टाईम पहा. 2 तास, 3 तास, कदाचित त्याहूनही जास्त. आता स्वतःला विचारा, या वेळेतील फक्त 20 मिनिटं जर मी माझ्या शरीरासाठी दिली असती तर? याच 20 मिनिटांमध्ये तुम्ही चालू शकला असता, थोडा व्यायाम करू शकला असता, शांतपणे जेवू शकला असता, किंवा वेळेवर झोपायला जाऊ शकला असता. कल्पना करा, तुमच्या हातात रोज सकाळी 24 सोन्याची नाणी दिली जातात. एक नियम आहे, दिवस संपला की उरलेली नाणी कायमची नाहीशी होतात. तुम्ही ती साठवू शकत नाही, उद्याकरता ठेवू शकत नाही. वेळही अगदी अशीच आहे. आजचा 1 तास उद्या परत मिळत नाही. म्हणून वेळ वाचवण्यापेक्षा तो योग्य ठिकाणी गुंतवणं, ज्यासाठी आपण काम करत आहोत. एक उदाहरण पाहूया. राहुल दररोज म्हणायचा, व्यायामाला वेळ नाही. पण त्यानं एक दिवस स्वतःचा दिवस लिहून काढला. सकाळी सोशल मीडिया, ऑफिसमध्ये अनावश्यक स्क्रोलिंग, रात्री वेब सिरीज. त्याला समजलं, वेळ कमी नव्हता, वेळ निसटत होता. त्यानं एकच बदल केला, रोज 20 मिनिटं मोबाईल कमी आणि 20 मिनिटं चालणं. 6 महिन्यांनी त्याला जाणवलं, शरीर हलकं वाटतंय, झोप सुधारलीये आणि दिवसभर ऊर्जा जास्त आहे. आपण नेहमी भविष्याची योजना करतो. पुढच्या वर्षी आरोग्याकडे लक्ष देईन, पुढच्या महिन्यापासून व्यायाम सुरू करेन. सुट्टी मिळाली की जीवनशैली बदलतो. पण जीवन कॅलेंडर बदलल्यानं बदलत नाही, ते आज घेतलेल्या निर्णयानं बदलतं. आणखी एक गोष्ट, तुमच्या दिवसातील पहिला तास आणि शेवटचा तास खूप मौल्यवान असतो. जर सकाळची सुरुवात मोबाईलनं झाली तर तुमचं लक्ष दुसऱ्यांच्या आयुष्याकडे जातं. पण जर सकाळची सुरुवात थोड्या हालचालीनं किंवा शांतपणे दिवसाची योजना करून झाली तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं नियंत्रण स्वतःकडे ठेवता. तसंच रात्री झोपण्यापूर्वी स्क्रीनऐवजी मन शांत करण्याची सवय तुमच्या पुढच्या दिवसाची गुणवत्ता ठरवते. आजपासून एक छोटा नियम करा. दिवसातून फक्त 20 मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवा. त्या 20 मिनिटांना कोणताही बहाणा नाही, कोणतंही काम नाही, फक्त तुमचं आरोग्य. सुरुवातीला 20 मिनिटं, नंतर हीच सवय तुमच्या संपूर्ण आयुष्याचा भाग बनेल. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी वेळ खर्च करतोय की माझ्या भविष्यात गुंतवतोय? हा प्रश्न तुमच्या दिवसाची दिशा बदलू शकतो. कारण निरोगी आयुष्य वेळ मिळाल्यावर तयार होत नाही, ते वेळ काढल्यावर तयार होतं. चॅप्टर 13. जास्त वर्ष जगणं महत्त्वाचं नाही, चांगली वर्ष जगणं महत्त्वाचं आहे. जर आज तुम्हाला 2 पर्याय दिले, पहिला 100 वर्ष जगायचं, पण शेवटची 30 वर्ष औषधांवर, अशक्तपणात आणि इतरांवर अवलंबून राहून. दुसरा, कदाचित थोडी कमी वर्ष, पण ऊर्जेनं भरलेलं शरीर, स्वतःची कामं स्वतः करणं, मनानं शांत राहणं आणि प्रत्येक दिवस मनापासून जगणं. तुम्ही कोणता पर्याय निवडाल? बहुतेक लोक दुसरा पर्याय निवडतील, कारण आयुष्याची खरी किंमत
किती वर्ष जगलो यात नसते, तर ती वर्ष कशी जगलो यात असते. आपण अनेकदा आरोग्याचा विचार आजारी पडल्यानंतर करतो, पण खरं तर आरोग्य ही आपली रोजची गुंतवणूक आहे. जशी दर महिन्याला थोडे थोडे पैसे वाचवले तर भविष्यात मोठी रक्कम तयार होते, तसंच रोजच्या छोट्या सवयी भविष्यात निरोगी आयुष्य तयार करतात. एक उदाहरण पाहूया. सुधाकर काका 65 वर्षांचे होते, पण दर सकाळी ते चालायला जायचे, घरातील कामात मदत करायचे, नातवंडांसोबत खेळायचे, नवीन गोष्टी शिकायचे. लोक त्यांना विचारायचे, तुमचं रहस्य काय आहे? ते हसून म्हणायचे, रहस्य काहीच नाही, मी फक्त माझ्या शरीराशी दररोज प्रामाणिक राहिलो. हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. मोठे बदल एकाच दिवशी होत नाहीत, ते रोजच्या छोट्या निर्णयांमधून तयार होतात. आणखी एक गोष्ट, आपण भविष्यासाठी घर बांधतो, पैसे साठवतो, विमा काढतो, पण भविष्यात राहायचं शरीर त्यासाठी आज काय करतो? हा प्रश्न फार कमी लोक स्वतःला विचारतात. आज तुम्ही तुमच्या शरीराला एक छोटी भेट देऊ शकता. वेळेवर झोप, थोडी हालचाल, संतुलित जेवण, तणाव कमी करण्यासाठी 10 मिनिटं शांत बसणं, कुटुंबासोबत मनापासून वेळ घालवणं. या गोष्टी मोठ्या वाटत नाहीत, पण याच सवयी वर्षानुवर्ष मोठा फरक निर्माण करतात. लक्षात ठेवा, आपलं शरीर शत्रू नाही, ते रोज आपल्यासाठी काम करतं. फक्त त्याला योग्य साथ हवी असते. जेव्हा आपण त्याचं ऐकायला शिकतो, त्याची काळजी घ्यायला शिकतो, तेव्हा तेही आपल्याला दीर्घकाळ साथ देतं. आजपासून एक वेगळा विचार करा. सकाळी उठल्यावर फक्त एवढंच विचारा, आज मी माझ्या भविष्यातील स्वतःसाठी एक चांगला निर्णय कोणता घेणार? कदाचित तो निर्णय 5 मिनिटं चालण्याचा असेल, किंवा वेळेवर झोपण्याचा, किंवा मोबाईल बाजूला ठेवून कुटुंबासोबत बसण्याचा. निर्णय लहान असू शकतो, पण त्याचा परिणाम मोठा असतो. कारण दीर्घ आयुष्य एका मोठ्या शोधामुळे तयार होत नाही, ते हजारो छोट्या जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांमधून तयार होतं. आणि त्या प्रत्येक निर्णयाची सुरुवात आजपासूनच होऊ शकते. तुमचं उद्याचं आयुष्य आजच्या निर्णयांनी घडतं. या संपूर्ण प्रवासात आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. निरोगी आयुष्य एका गोळीमध्ये नाही, एका महागड्या उपचारात नाही, आणि एका चमत्कारी उपायातही नाही. ते आपल्या रोजच्या साध्या पण सातत्यपूर्ण सवयींमध्ये दडलं आहे. आपण पाहिलं की शरीर रोज आपल्यासाठी काम करत असतं, पण त्यालाही चांगली झोप हवी, संतुलित आहार हवा, हालचाल हवी, शांत मन हवं, आणि चांगली माणसंही हवी. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यातील एक गोष्ट बदलली की हळूहळू संपूर्ण जीवनशैली बदलू लागते. पण या व्हिडिओमधून जर तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवणार असाल, तर ती ही: मोठे बदल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मोठे बदल अनेकदा काही दिवसच टिकतात. त्याऐवजी एक छोटी सवय निवडा, ती रोज करा. मग ती सवय
तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनू द्या आणि नंतर पुढची सवय जोडा. अशाच लहान सवयी एक दिवस मोठं आयुष्य घडवतात. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा. जर माझं आजचं आयुष्य पुढची 10 वर्ष असंच चालू राहिलं तर मी आनंदी असेन का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. पण जर उत्तर नाही असेल तर चिंता करू नका, कारण उद्याचा दिवस तुमच्याकडे अजून आहे आणि प्रत्येक नवीन सकाळ एक नवीन संधी घेऊन येते. लक्षात ठेवा, तुम्ही एका दिवसात तुमचं आयुष्य बदलणार नाही, पण आज घेतलेला एक चांगला निर्णय उद्याचं आयुष्य नक्की बदलू शकतो. आणि अशाच हजारो छोट्या निर्णयांमधून एक निरोगी, ऊर्जावान आणि अर्थपूर्ण आयुष्य तयार होतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर आजपासून यातील फक्त एक सवय निवडा आणि सलग 30 दिवस ती प्रामाणिकपणे पाळा. तुम्हालाच तुमच्यातील बदल जाणवायला लागेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. अशाच दर्जेदार मराठी पुस्तकांवर आधारित ओरिजिनल आणि जीवन बदलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील मित्रांमध्ये किंवा ज्यांना त्यांच्या आरोग्याची आणि भविष्याची काळजी आहे अशा प्रत्येक व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या आयुष्यात एक चांगला बदल सुरू होईल. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकासोबत आणि एका नव्या विचारासोबत.